नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने कलाला आता घरी आणलेला आहे. कलाला खरं तर राग आलेला होता अद्वैतचा, आणि त्याहीपेक्षा आता अद्वैतला कलाचा राग आलेला आहे, कारण कलाने घरचा कोणाचाही मागचा पुढचा विचार केला नाही, आबांना काय वाटेल याचा विचार केला नाही आणि ती घरातून निघून गेली. त्याचबरोबर जाताना तिने मोबाईल ही घरीच ठेवलेला होता आणि तिने कोणाचा कसलाच विचार न करता निघून गेल्यामुळे अद्वैतला राग आलेला असतो. अद्वैत कलाला घरी घेऊन येतो. भल्या रात्री पहाटे तो आलेला असतो. आबा जेव्हा कलाला पाहतात तेव्हा आबा कलाला उठ म्हणतात, कारण कला आबांना नमस्कार करत असते, आबांच्या पायाशी पडलेली असते. म्हणजे खरं तर अद्वैतने कलाला खेचतच आणलेलं असतं आणि आबांच्या पायाशी त्याने तिला ढकललेलं असतं. हे सगळं घडलेलं असतं. सगळेजण म्हणत आहेत की कलाला मानाने घरी आणलेलं आहे, पण अद्वैतने आबांसाठी कलाला घरी आणलेलं आहे. हे आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळत आहे. आणि मग सगळ्यांना धक्का बसतो. तर आबा म्हणतात की तुम्ही सगळेजण आत्ताच्या आत्ता इथून निघून आतमध्ये जा, कारण मला एकट्या कलाशी बोलायचं आहे. नक्की काय घडलेलं होतं, कला का निघून गेलेली आहे, या सगळ्या गोष्टी मला तिच्याशी डिस्कस करायच्या आहेत. इथे कोणीही तुम्ही थांबायचं नाही. आबा म्हणतात की पोरी काय झालं होतं सांग ना, मला कळलं पाहिजे. असं काय घडलं म्हणून तुला हा निर्णय घ्यावा लागला, म्हणून तुला हे घर सोडून जावं लागलं, अशी कोणती गोष्ट तुझ्या आयुष्यात घडली, नक्की काय झालं मला कळलं पाहिजे. आबा कलाला विचारत आहेत. कला मात्र शांतच आहे. त्यानंतर कला फक्त तिच्या हातात जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी आबांना देते आणि आबांना म्हणू लागते की आबा हे बघा. आबा जेव्हा कलाच्या हातातली ती चिठ्ठी पाहतात तेव्हा आबांनाही धक्का बसतो. आबा म्हणतात की हे काय आहे आता. तेव्हा कला म्हणते की बघा. मग अद्वैतनं लिहिलेली ती चिठ्ठी असते. आबा ती चिठ्ठी उघडतात आणि वाचू लागतात. तर त्याच्यात अद्वैतनं लिहिलेलं असतं की हे प्रेमाचं नाटक मी करतोय, खरंच देवा मला यातून बाहेर काढ, कारण याच्यामुळं माझी आई माझ्याशी बोलत नाहीये, ती माझ्यापासून दुखावली गेली आहे, असं अद्वैत कलाला तिथे चिठ्ठीतून बोललेलं असतो. आबा ती चिठ्ठी वाचतात आणि आबांना धक्का बसतो. तेव्हा आबा कलाला म्हणू लागतात की मग आता आम्ही अद्वैतशी बोलून घेतो. तेव्हा कला म्हणते की नाही आबा, तुम्ही नका बोलू, कारण काहीही झालं तरी चांदेकर काय आहे तुम्हाला माहिती आहे, आणि ही लढाई माझी आहे, मला ती जिंकावीच लागणार आहे, ती मला लढावी लागणार आहे, असं कला आबांना ठामपणे सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला मंदिरात जाऊन बसलेली आहे. तिथे ती विचार करत आहे. तर कलाला आठवत असतं अद्वैत तिचा हात धरून तिला खाली घेऊन आलेला असतो आणि त्याने तिला सांगितलेलं असतं यापुढे मी कधीही तुला दुखावणार नाही, नेहमी तुझ्याशी फक्त आणि फक्त चांगलाच वागेल, असं कलाला अद्वैतनं सांगितलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी अद्वैतला आठवत असतात. त्याचवेळी अद्वैतला धक्का बसलेला असतो की हे सगळं करून जर कलाला याचा संशय आला तर, म्हणून अद्वैत इतके दिवस झालं त्या टेन्शनमध्ये राहत असतो. तर इकडे आबा त्याचबरोबर कला, आबांसाठी तो कलाशी चांगलं वागतो ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते, म्हणून कलाला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कलाला आठवतं त्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी अद्वैत तिच्या आईला म्हणजेच इकडे संगीताला आणि त्याचबरोबर गुंड्याला घेऊन घरी आलेला असतो. आणि मग कला म्हणते तुम्ही इथं कसं काय. तेव्हा अद्वैतनं त्यांना आणलेलं असतं असं ती सांगते. जावई बापू आले होते आणि जावई बापू आम्हाला इथे घेऊन आलेले आहेत असं कला सांगू लागते. कलाला त्या सांगतात. कलाला या सगळ्या गोष्टी आठवत असतात. इकडे संगीताला आता पुन्हा रात्रीचा नैनाचा कॉल आलेला असतो आणि संगीता म्हणू लागते की ह्या नैनीने का फोन केलेला आहे मला, म्हणून संगीता फोन उचलते आणि नैना डायरेक्टली विचारायला सुरुवात करते की कला तिकडे आलेली आहे का. संगीता म्हणते अगं नाही, मगाशीच मला जावई बापूंचा फोन आलेला. तेव्हा नैना सांगू लागते की कला दुपारपासून नाही येतं, विसर्जन झालं बाप्पाचं आणि ती निघून गेलेली आहे. मगाशी अद्वैतनंही तेच विचारायला तुला फोन केलेला होता, पण त्याने डायरेक्टली काही बोलला नाही, म्हणून मी पुन्हा फोन केलेला आहे. संगीता म्हणते अगं बाई तू नको टेन्शन घेऊ, तू पोटुशी आहेस, आम्ही शोधतो कलाला नक्की काय झालेलं आहे. त्यावेळेस संगीताला लगेचच नैना सांगू लागते तुझी लाडकी लेक किती बेजबाबदार आहे ते बघ. संगीता म्हणत असते की तिला फोन केला का. तर इकडे ती सांगू लागते की हो आम्ही तिला फोन केला होता पण तिचा फोन लागत नाही आहे. हे जेव्हा कलाच्या बाबतीत संगीताला ती सांगत असते तेव्हा म्हणते की नैने बाळा तू नको काळजी करू, आम्ही बघतो. नैना मात्र तावा
असल्याप्रमाणेच बोलत असते, तुझ्या लेकीला अजिबात काळजी नाही आहे, इथं घरात काय झालेलं आहे, कोणाला काय वाटणार आहे, आबांची तब्येत बिघडलेली आहे, हे सगळं ती भडा बोलून दाखवत असते. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी मॉम तुला माहिती आहे ना ही कला कशी आहे, प्रत्येक वेळेस काही ना काही गोंधळ घालायचीच कामं ती करत असते, दुसरं तिला काहीच जमत नाही. हे सगळं नैना बोलत असते. नैनाला जराही वाटत नसतं की आपण आपल्या सख्ख्या बहिणीबद्दल बोलत आहे. आपल्या या बोलण्यामुळे आपल्या आईला त्रास होईल. एकतर आपली आई आपल्यासोबत नाही आहे इथं, म्हणजे एक आपली बहीण इथून निघून गेलेली आहे, आई कशी शोधणार, या सगळ्याचा विचार नैनाने थोडासाही केलेला नसतो. ती फक्त ताड बोलत सुटलेली असते. तिला फक्त एकच महत्त्वाचं असतं, ते म्हणजे कला किती वाईट आहे हे सगळ्यांच्या समोर तिला दाखवायचं असतं आणि त्याचसाठी तिचं हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. हे ऐकल्यानंतर इकडे मात्र संगीताला खूप टेन्शन आलेलं असतं. संगीता विचार करू लागते की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे, माझी कला ठीक तर असेल ना. नैना हे फोनवर बोलत असते. अद्वैतनं जेव्हा संगीताला कॉल केलेला असतो तेव्हा 10 वेळा विचार केलेला असतो. त्याने 10 वेळा ठरवलेलं असतं की नाही, त्या दुखावल्या जातील, त्यांना टेन्शन येईल, असं आपण काही बोलायला नको. पण इथे ही पोटची पोरं असून जराही विचार करत नाही या गोष्टीचं. संगीतालाही वाईट वाटत असतं. संगीताला ती म्हणते, ठीक आहे, ती जर तिकडे आली ना तर आम्हाला फोन करून कळव, इथे सगळेजण काळजी करत आहोत आम्ही, एवढं बोलते आणि नैनी रागाने फोन ठेवते. इकडे नैनीला लगेच संगीता म्हणत असते की आम्ही दोघं पण येतो तिकडे कलाला शोधायला. तेव्हा नैना सांगू लागते की काही गरज नाही आहे, येऊ नका तुम्ही इकडे, आम्ही बघतो काय करायचं ते. ती तिथं आली तर तुम्ही तिथं पाहिजे ना, थांबा तिथे, आली ना ती घरी तर कळवा आम्हाला, असं संगीताला ती सांगते आणि मग फोन ठेवून देते. संगीताला लगेच दिनकर म्हणतो की मला काही कळत नाही आहे, 3 दिवसापूर्वी पोरगी किती खुश होती, घरी आली होती आणि अचानक असं काय झालं की ती घर सोडून निघून गेली आहे, असा या दोघांनाही प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर मात्र संगीता विचार करू लागते. संगीता म्हणत असते की नाही, कला ज्या अर्थी असा काहीतरी निर्णय घेते त्या अर्थी नक्कीच असं काहीतरी घडलेलं असणार आहे की ज्याच्यामुळं माझ्या कलेवरती आज घर सोडून जायची वेळ आलेली आहे. त्यामुळं मला नक्कीच काहीतरी कळलं पाहिजे की असं काय घडलेलं आहे, हा विचार संगीता करू लागते. संगीता म्हणते की मला कळत नाही आहे नक्की काय करू. त्याचवेळी काजूही तिथे येते. तर दिनकर म्हणत असतो की आता तिने सांगितलं आहे ना आपल्याला की तुम्ही इकडे येऊ नका, बरं का संगे, तू काळजी करू नकोस, बरं काय नाही होणार, आपली कला कशी आहे माहिती आहे ना तुला, काही होणार नाही आहे, तिच्यामुळं कोणाला त्रास होईल असं ती कधीही वागत नाही आहे. आज असं काहीतरी घडलं असेल तिच्या बाबतीत. तेव्हा संगीता म्हणते, अहो 2च दिवसापूर्वी पोर आली होती, लय आनंदात होती ती, तिला लय भारी वाटत होतं आणि आज हे सगळं ऐकायला मिळतंय, मला कळतच नाही आहे. इकडे आबांची तब्येत बिघडत चाललेली असते. आबा खूप अस्वस्थ होत असतात, त्यांना त्रास होऊ लागलेला असतो आणि त्याचवेळी इकडे सगळेजण आबांना हॉस्पिटलला न्यायचं याबद्दल बोलत असतात. डॉक्टरांचा फोन लागत नसतो, विसर्जन असल्यामुळं सगळेजण बिझी असतात, त्यामुळं डॉक्टर काही फोन उचलत नसतात. मग डॉक्टरांच्या घरी फोन केला जातो, तरीही डॉक्टर काही फोन उचलत नाहीत. तेव्हा आबा म्हणू लागतात की काय चाललंय तुमचं नक्की, मला तुमच्या कोणाशीही बोलायचं नाही आहे, मला माझी सून इथं पाहिजे. अद्वैत काय करतोयस तू, आणि इकडून बाजूला व्हा सगळे, मला काही झालेलं नाही आहे आणि मला कुठल्या दवाखान्यात वगैरे अजिबात यायचं नाही. आबा त्यांच्या मतावरती ठाम असतात. ते म्हणत असतात की नाही, जोपर्यंत कला घरी येत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचं आहे की माझी सून कुठं आहे आणि ती घरी कधी येणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. आबांना त्रास होत असतो, पण आबा दवाखान्यात येण्यासाठी नकार देत असतात. आबांचं असं म्हणणं असतं की मी हॉस्पिटलला येणार नाही, काहीही झालं तरी मला हॉस्पिटलला यायचं नाही. हे सगळं बोललं जात असतं. आबांचं हे बोलणं ऐकून अद्वैतला मात्र धक्का बसतो. अद्वैतला आबा म्हणतात की काय चाललंय तुमचं सगळ्यांचं, कलाला शोधायचं सोडून तुम्ही माझ्या मागं काय करताय, अजिबात कुणी माझ्या शेजारी थांबायचं नाही. नैना म्हणत असते की आबा, अहो मी खरंच सांगते तुम्हाला, अहो नका तुम्ही काळजी करू एवढी, येईल कला घरी, तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे. हे सगळं नैना बोलत असते. तेव्हा आबा म्हणतात की तू बाजूला हो, तू नको बोलूस, आणि आबांची शाल काढण्यासाठी ती जवळ जात असते. तेव्हा आबा पुन्हा तिच्यावर किंचाळतात आणि म्हणतात की काही गरज नाही आहे तू माझ्याजवळ येण्याची. आबांना खरं तर या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. नैनाचं हे वागणं आबांना खोटं वाटत असतं, म्हणून तर आबा चिडलेले असतात. आबा म्हणत असतात की
अद्वैत, तू काय करतोयस इथे थांबून? नको डॉक्टरांना फोन करू, मला कुठल्या डॉक्टरची गरज नाही. माझी सुनबाई घरी आली पाहिजे एवढंच मला माहिती आहे. आज विसर्जनाच्या दिवशी घरातली लक्ष्मी घराच्या बाहेर गेलेली आहे, ही गोष्ट मला मान्य नाही. काही करून माझी सून मला या घरात पुन्हा हवी आहे, असं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला खरं तर खूप त्रास होत असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्यावर काय उपाय काढायचा, कसा विचार करायचा, हा विचार अद्वैत करत असतो. आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र मंदिरात असते आणि त्याचबरोबर ती विचार करत असते की काय झालेलं असेल, नक्की का माझ्याच बाबतीत असं का होतंय, मलाच हा त्रास सहन करावा का लागतोय, अद्वैत नक्की असं काय करतोय, माझ्याशी का चुकीचं वागलाय, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती त्याच प्रश्नांची उत्तरं शोधत असते. त्याचबरोबर नैना ही कलाची जागा घेण्याचा प्रयत्न करत असते आणि आबांना मात्र या गोष्टींचा खूप राग आलेला असतो आणि आबा म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरी माझ्या सुनबाईला काही होता कामा नये, ती माझ्या समोर इथे सुखरूप असली पाहिजे, तिला काही होता कामा नये असं आबांचं म्हणणं असतं आणि कला मला समोर हवी एवढंच ते बोलत असतात. इकडे श्रीकांत फोन लावत असतो, त्याचबरोबर सोहम फोन लावत असतो, पण डॉक्टर काही फोन उचलत नसतात. डॉक्टर म्हात्रेंनाही फोन लावलेला असतो. आबांना त्रास होत असतो पण त्याचं कोणाला काही पडलेलं नसतं. इकडे आबांचं एकच म्हणणं असतं की माझी सून मला घरात पाहिजे आणि अद्वैतला आबा म्हणतात की अद्वैत, आता बास, मला डॉक्टरांकडे जायचं नाही. जोपर्यंत तू माझ्या सुनेला घेऊन घरी येत नाही तोपर्यंत मी काहीही कोणाचंही ऐकणार नाही. हे सगळं आबा बोलत असतात आणि त्याचबरोबर आबांचं असं म्हणणं असतं काही झालं तरी माझी सून मला माझ्या घरात हवी आहे, हे आबा बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैनाची नाटकं सुरूच असतात. तिची नौटंकी मात्र इथे सगळ्यांच्या लक्षात येत असते आणि नैना ही खूपच नखरेल अशी वागत असते. तिला जराही वाटत नसतं की आपली बहीण नाही, आपण आपल्या बहिणीची जागा घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तिला काहीही करून हेच करायचं असतं आणि तिला दाखवून द्यायचं असतं की मीच किती चांगली सून आहे. त्यासाठी तिचे हे नाटकं सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला आता काहीच पर्याय नसतो. अद्वैतला आता घराच्या बाहेर पडण्याशिवाय अद्वैत म्हणतो की आबा, मी तुम्हाला शब्द देतोय की मी तुमच्या सुनेला परत घेऊन येणार, असं म्हणत अद्वैत आता आबांना शब्द देऊन घराच्या बाहेर पडत आहे. आबांना सांगत आहे की मी तुमच्या सुनेला परत आणायला चाललेलो आहे आणि अद्वैत हा आबांना शब्द देऊन आता निघालेला आहे. त्याने ठरवलेलं आहे काहीही झालं तरी मी कलाला परत घेऊन येणार आहे, असं म्हणत अद्वैत घराच्या बाहेर पडत आहे. आबांनी सगळ्यांना बाजूला टाकलेलं आहे. कुणीही माझ्याजवळ यायचं नाही, मला कुणीही बोलायचं नाही, असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आबांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत माझी सून या घरात परत येत नाही तोपर्यंत मला कोणाचं काहीही देणं घेणं नाही. आबांना वाईट वाटत आहे, आबांना काळजी वाटत आहे की कला कुठं आहे. अद्वैतने आता आबांना शब्द दिलेला आहे, जोपर्यंत मी कलाला घेत नाही तोपर्यंत मी येणार नाही, तोपर्यंत मी घरात पाऊल टाकणार नाही, हा शब्द अद्वैतने आबांना दिलेला असतो आणि आबा आता तिथे शांत असतात. अद्वैत घराच्या बाहेर निघत असतो. त्यावेळेस अद्वैतने थोडासाही विचार केलेला नाही की आपण आपल्या आईला सरोजला काय बोलणार आहोत. अद्वैत आता आबांच्या काळजीसाठी घराच्या बाहेर पडत आहे. आबा म्हणत आहेत की एवढे अंधार झालेला आहे, माझी सून अजून घरी आलेली नाही, नक्की ती कोणत्या अडचणीत तर सापडली नसेल ना, हा प्रश्न आबांना पडलेला असतो आणि आबा त्याच प्रश्नाचं उत्तर शोधत असतात. इकडे कला मंदिरात बसलेली असते तेव्हा गुरुजी तिथे येतात आणि गुरुजी म्हणतात की तू सकाळपासून चिंतेत होती म्हणून मी तुला काही बोललो नाही, पण आता मला कळलं पाहिजे की असं काय झालं, तू चांगल्या घरची वाटतेस, नक्की काय झालेलं आहे, तू जराही विचार केलेला नाही आहे, पोरी घरी जा, तुझ्या घरचे तुझी काळजी करत असतील. त्यावेळेस इकडेच कला त्या गुरुजींना म्हणू लागते, पण त्यात जर घरच्यांनी माझा विश्वासघात केला असेल तर, ज्या माणसाच्या विश्वासावर आपण पोहोचलेलो असतो, ज्या माणसानेच आपला विश्वासघात केला असेल तर काय अर्थ आहे त्या जीवनाला, असा प्रश्न कला गुरुजींना विचारते. तेव्हा गुरुजी म्हणतात की गैरसमज हे आपल्या माणसांबरोबरच होत असतात आणि ते बोलण्याने दूर होत असतात. त्यामुळं मला आता असं वाटतंय की ते गैरसमज बोलून तू मिटवले पाहिजेत, असं गुरुजी कलाला सांगू लागतात. त्यांचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी जे गैरसमज आहेत ते मिटायला वेळ लागत नाही, फक्त त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी बोललं पाहिजे तरच गैरसमज हे मिटत असतात. असं सगळं जेव्हा इकडे गुरुजी बोलतात तेव्हा कलाला ते म्हणतात की तू जा
आणि काय झालेलं आहे, तू मंदिरात इथे थांबू शकत नाही. मागील काही दिवसांमध्ये मंदिरात चोरी झालेली होती, त्यामुळं इथल्या कमिटीने तसा निर्णय घेतलेला आहे की मंदिर बंद केलं जातं. तू घरी जा, तू इथे नाही थांबू शकत, असं गुरुजी स्पष्टपणे सांगत आहेत. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे, मी तुमच्या इथे चोरी वगैरे काही करणार नाही, पण मला इथं थांबायची परवानगी नसेल तर मी जाते इथून, असं म्हणत कला आता तिथून त्या मंदिरातून बाहेर पडते. पण कलाला माहिती नसतं की ती कुठं जाणार आहे. गुरुजींना तर तिला सांगितलेलं असतं की तू घरी जा, पण कला मात्र ऐकायला तयार नसते. काही करून कलाने ठरवलेलं असतं की मला इथून निघालं पाहिजे, मला इथून घरी गेलं पाहिजे. हा विचार मात्र तिच्या डोक्यात आलेला नसतो आणि गुरुजींचा ती आशीर्वाद घेते आणि तिथून निघू लागते. त्यानंतर गुरुजी तिथून निघून जातात. कला मंदिराच्या बाहेर येते आणि तिथेच असलेल्या एका डिकमलीच्या कठड्यावरती कला बसते. गुरुजींचा आशीर्वाद घेऊन कला आता तिथून बाहेर पडते आणि तिथे बाहेर जाऊन बसते. गुरुजींनी तिला आशीर्वाद तर दिलेला असतो, पण कलाला माहिती नाही की आता पुढे तिच्या पुढं कोणतं संकट येणार आहे. कलाला अशा अवस्थेत पाहून खरं तर कला स्वतःकडे पाहत असते की हे सगळं काय झालेलं आहे, आपण काय विचार करत होतो, हे सगळं आपल्यासोबत काय घडतंय, हा विचार कलाच्या डोक्यात चालू असतो. कला तिथे बसलेली असते. कलाला वाईट वाटत असतं, हे सगळं काय झालेलं आहे. इकडे घरी संगीता मात्र रडत असते. त्याचवेळी काजू तिथे येते आणि काजू संगीताला म्हणते की आई, तू रडू नकोस, काही प्रॉब्लेम नाही होणार, तुला माहिती आहे ना कलाताई आपली किती स्ट्रॉंग आहे, काही नाही होणार, अगं खरंच काहीतरी वेगळं असेल म्हणून हे सगळं घडलंय, असं काजलच आता संगीताची समजूत घालू लागते. संगीताला म्हणत असते की आई, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं ती संगीताला सांगत असते. आणि त्याचवेळी रॉकेट तिथं आलेला असतो. रॉकेट म्हणतो की चल आपण काजू, आपण जाऊया कलाताईला शोधायला, असं काय घडलं असेल म्हणून कलाताई अशी गेली, हे कळलं पाहिजे आपल्याला, चल. त्यावेळेस काजू म्हणते की हो, माझ्या पक्क्या गँगला मी सांगितलेलं आहे, पण आपण पण जाऊयात, चल, असं म्हणत काजू आणि आता रॉकेट दोघंही निघालेले असतात. तेव्हा दिनकर म्हणतो की मीही तुमच्याबरोबर येतो. त्यावरती संगीताचं असं म्हणणं असतं की अहो, तुम्ही पण जावा त्यांच्याबरोबर, असं म्हटल्याबरोबर इकडे काजू म्हणत असते की नको बाबा, आईची अवस्था तुम्ही बघताय ना, मला आता असं वाटतंय की तुम्ही आईबरोबर थांबलं पाहिजे, तुम्ही आईसोबत थांबा, इथे नका येऊ तुम्ही, आम्ही आहोत ना, आम्ही जातोय, असं ते सांगत असतात. आणि त्याचबरोबर काजू आणि इकडे रॉकेट दोघंही कलाला शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडत आहेत. इकडून जावई घराच्या बाहेर पडलेले आहेत, म्हणजे अद्वैत पडलेला आहे. आणि अद्वैतला इकडे संगीताला खूपच वाईट वाटत असतं, कारण आपली कला कुठं आहे, एवढ्या रात्री कुठं गेली असेल पोर, हा प्रश्न तिच्या डोक्यात पडलेला असतो. आणि आता रॉकेट आणि काजल त्यांच्या पक्क्या गँगला घेऊन ते दोघंही निघत आहेत. त्यांना दोघांनाही शोधून आणायचं आहे. आपली कला नक्की कोणत्या अडचणीत तर सापडली नसेल ना, ही काळजी संगीताला लागून राहिलेली आहे. संगीता इकडे खूप रडत असते. संगीताला वाईट वाटत असतं की कला नक्की कुठं असेल, कलाचं काही झालं तर नसेल ना, कलाला काही त्रास तर झाला नसेल ना, असे अनेक प्रश्न संगीताच्या डोक्यात असतात आणि संगीता विचार करत असते. त्याचवेळी अद्वैत गाडी चालवत असतो. अद्वैत ही विचार करू लागलेला असतो की नक्की काय झालं असेल, ठीक असेल ना कला. आणि त्याचबरोबर अद्वैतला त्याहीपेक्षा आबा कसे असतील, घरी डॉक्टर आलेले असतील का, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. मग अद्वैत ठरवतो की आपण आता घरी कॉल करूया. मग अद्वैत घरी कॉल करतो आणि घरी कॉल केल्यानंतर तो सोहमला विचारतो काय झालं, डॉक्टर आले का. तेव्हा सोहम म्हणतो की नाही, अजून तरी डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट होत नाही आहे, असं सोहम सांगतो. तेव्हा अद्वैतला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अद्वैत विचार करतो की काय होणार आहे, नक्की काय झालेलं असेल, आबांच्या बाबतीत काही चुकीचं झालं तर, आबांची तब्येत बिघडत चाललेली आहे. आणि इकडे सोहम म्हणतो सगळ्यांना कॉल करून झालेत, जे हार्ट स्पेशालिस्ट आहेत त्यांनाही केलं, त्यांच्या घरच्या नंबरवरही कॉल केलेत, हॉस्पिटललाही कॉल केलेले आहेत, पण डॉक्टर काही फोन उचलत नाहीत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत म्हणतो की हे सगळं त्या खरेमुळं होत आहे. आता ती समोर येऊ दे, तिला जाबच विचारणार आहे मी आणि तिला सांगणार आहे की तिनं काय चुकीचं वागलेली आहे ते. त्यानंतर अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरी मला आबांना वाचवलं पाहिजे, आबांसाठी मला ह्या पोरीला इथे ॲक्सेप्ट करावं लागत आहे, हिच्याबरोबर चांगलं वागण्याचं मी नाटक केलं आणि त्यामुळं माझी आई माझ्यापासून दुखावली गेली, पण हिला मात्र त्या कोणत्याही गोष्टीचं काही वाटलेलं नाही.
इकडे घरातले सगळेजण विचार करत आहेत. सोहम अद्वैतला सांगत आहे. त्यावेळेस आबा म्हणतात की काही झालं तरी माझी सूनबाई घरी आली पाहिजे. अद्वैत आबांशी बोलत असतो. आबांना त्रास होत असतो. आबांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नसतो. आबांना कलाची काळजी वाटत असते. नक्की कला कोणत्या अडचणीत तर सापडली नसेल ना, असे प्रश्न आबांच्या डोक्यात येत असतात आणि आबा विचार करू लागलेले असतात. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की आबा, मी तुमच्या सुनेला घेऊनच येत आहे घरी, असं अद्वैत आबांना सांगू लागतो. अद्वैत गाडी चालवत असतो. अद्वैतला त्रास होत असतो. अद्वैतच्या डोक्यात विचार सुरू असतात. काही झालं तरी आबांना काही होता कामा नये, हाच विचार त्याच्या डोक्यात चालू असतो. इकडे सोहमने आबांना बोलण्यासाठी सांगितलेलं असतं, पण आबा मात्र काही बोलायला तयार नसतात. अद्वैतला काळजी वाटत असते. अद्वैत विचार करत असतो. आबांच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं की माझी सून घरी आली पाहिजे. आज विसर्जनाच्या दिवशी माझी सून घराच्या बाहेर पडली आहे. ही गोष्ट मला काही पटत नाही. तिने हे घर का सोडलं? या घराचा उंबरठा का ओलांडला? हा प्रश्न आबांना पडलेला असतो आणि आबा त्याच विचारात असतात. आबांना असं वाटत असतं की काही झालं तरी मला माझी सूनबाई पुन्हा या घरात हवी आहे. याच अगदी हट्टाला आबा पेटलेले असतात आणि आबांचं एकच म्हणणं असतं की काही झालं तरी अद्वैतने सुनबाईला आणलं पाहिजे. अद्वैत इकडे म्हणत असतो की हे सगळं जे काय होतंय ना, ते फक्त आणि फक्त या खरेमुळं होत आहे. अद्वैत गाडी घेऊन घराच्या बाहेर पडलेला आहे. तो गाडी चालवत आहे. रस्त्याच्या आजूबाजूला पाहत आहे, पण त्याला कुठेच कला दिसत नाही आणि अद्वैत विचारात असतो. त्याला कळतच नसतं की मी हिचा शोध कुठे घेऊ? अख्ख्या कोल्हापुरात मी कुठे शोधणार आहे? आणि सरोजला मात्र अद्वैतचा राग आलेला असतो. अद्वैतने आबांना अशा अवस्थेत सोडून जायला नको होतं असं सरोजला वाटत असतं आणि अद्वैत मात्र कलाच्या शोधात तिथे अगदी त्याला कळतच नसते की कुठून शोध घ्यायचा आहे. रस्त्याने तो जात असतो. गणपतीच्या विसर्जनाची गर्दी असते. या सगळ्या गर्दीतून वाट काढत काढत अद्वैत निघालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पक्या आणि काजल, त्याचबरोबर रॉकेट सर्वजण निघालेले असतात. काजल आणि रॉकेट रस्त्यात कोण दिसलं की त्यांना विचारत असतात की या व्यक्तीला पाहिलं का तुम्ही? या व्यक्तीला पाहिलं का? हे सगळं ते विचारत असतात. आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र तिथं मंदिराच्या बाहेर बसलेली असते आणि बसल्या जागी कलाचा डोळा लागतो. अचानक कलाचा डोळा लागलेला असतो आणि तिला कळतच नाही आहे की काय होतं, कारण कलाचा डोळा लागलेला आहे आणि त्याच वेळेस एक तिथं घटना घडते आणि कला एकदम दचकून उठते, कारण कलाच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवलेला असतो. कलाला कळतच नाही आहे की तिच्या खांद्यावरती आणि कोणी हात ठेवला आहे. हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि कला त्या विचारात असते. ती मागं फिरून पाहते तर काही टवाळकी पोरं तिथं आलेली असतात आणि त्यांनी कलाच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो. कलाकडे ते वाईट नजरेने पाहत असतात. इकडे काजल आणि रॉकेट रस्त्यात थांबून लोकांना तो कलाचा फोटो दाखवत असतात आणि विचारत असतात की हिला पाहिलं आहे का? हिला पाहिलं आहे का? पण त्यांना पण कलाचा काहीच पत्ता लागत नाही. इकडे मात्र संगीता विचार करत असते. आपली कला किती खुश होती. अचानक असं काय घडलं ज्याच्यामुळं तिच्यावर ही वेळ आलेली आहे? हा विचार यांच्याही डोक्यात चालू असतो. संगीता म्हणत असते की जावईबापूंना फोन करून विचारते नक्की त्यांना काही पत्ता मिळाला आहे का, त्याच्यावरून तरी कळेल. म्हणून तिने अद्वैतला फोन लावते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैतराव काय झालं, समजलं का काय? पण अद्वैत म्हणतो की नाही, काहीच नाही समजत आहे. नक्की ती कुठं गायब झाली, काय झाले काहीच कळत नाही आहे. तेव्हा अद्वैतला संगीता सांगते की मंदिराच्या दिशेने बघा आणि ती गार्डन आहे ना तिकडे बघा बरं जरा, त्या उद्यानाच्या बाजूला, तिकडेही कदाचित ती सापडू शकते. इकडून रॉकेट आणि काजल दोघंही गेलेले आहेत शोधण्यासाठी. आता बघूया नक्की काय होतंय, असं संगीता सांगत असते. ती रडत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुम्ही रडू नका, काही नाही होणार तिला, मी आणेल शोधून तिला, असं अद्वैत संगीताला म्हणत असतो. संगीता म्हणत असते की अहो माझ्या पोरीचं काय चुकलं आहे, तिच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर, तिला काय झालं तर, हा प्रश्न अद्वैतला संगीता विचारत असते. अद्वैत म्हणत असतो की तसं काही होणार नाही, तसं काही बोलू नका तुम्ही, असं तो संगीताला धीर देऊन सांगत असतो. तिला म्हणत असतो की रडू नका तुम्ही, मी कलाला घेऊनच येईल, असं तो सांगत आहे. इकडे अद्वैत मात्र म्हणत असतो की काय आहे हे, हिनं नुसता डोक्याला ताप दिलेला आहे, हिच्या डोक्यात नक्की काय चाललेलं असतंय, कशासाठी एवढं सगळं चाललेलं असतंय, हे प्रश्न अद्वैतला त्रास देत असतात. संगीता मात्र अद्वैतला सांगत असते की कोणत्या ठिकाणी नक्की शोधलं पाहिजे, नक्की कला कुठं गेलेली असू शकते, असे प्रश्न, अशा गोष्टी संगीता अद्वैतला सांगत असते. संगीता फोनवर रडत असते. अद्वैत तिला धीर देतो आणि म्हणतो की रडू नका तुम्ही, लवकरच तिला घेऊन मी येत आहे, काळजी करू नका तुम्ही, मी तिला शोधून आणेल, असं अद्वैतने संगीतालाही सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत निघालेला तर आहे, पण त्याला कळतच नाही आहे की मी इथं हिचा शोध कुठं घेऊ, हा प्रश्न अद्वैतला पडलेला आहे. अद्वैत म्हणत असतो की नक्की कोणत्या दिशेला मी शोध घेऊ हिचा. आणि आता
अद्वैतला फक्त संगीताकडून एक दिशा मिळालेली आहे, ती म्हणजे कला ही मंदिराच्या दिशेने गेलेली असू शकते. त्यामुळं अद्वैतने आता कलाला मंदिराच्या दिशेने शोधण्याचं ठरवलेलं असतं आणि अद्वैत कलाला मंदिराच्या दिशेने शोधायला जातो. इकडे कलाच्या खांद्यावरती त्या माणसांनी हात ठेवलेला असतो. कला जागी होते आणि तिला धक्का बसतो. तिला कळायचं बंद होतं, अरे हे कोण लोक आहेत, असं काय घडलं, यांनी माझ्या खांद्यावरती का हात ठेवलेला आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला त्यांना अगदी बघत असते. तर तो म्हणत असतो की आता हात धरलाय ना तुझा, आता कधीच सोडणार नाही मी तुझा हात, असं ते कलाला बोलू लागलेले असतात. कलाला म्हणत असतात की अरे हे तर भारी माल मिळाला, एकदम भारी आपल्याला. कलाशी खूपच घाणेरड्या नजरेकडे कलाकडे ते पाहत असतात आणि कलाला म्हणत असतात की काही झालं तरी आता हिचा हात आपण सोडायचा नाही, हिला आपल्याबरोबर कायमचं घेऊन जायचं आहे, हिला आपल्या कायमचं करायचं आहे. अरे आम्ही तुझी सेवा करतो, तू आमची सेवा कर, या भाषेमध्ये ते गुंड कलाशी बोलत असतात. कलाला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, कारण कलाच्या समोर हे सगळं जे घडलेलं असतं त्याच्यामुळं कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ते 3-4 जण असतात, कला एकटी असते आणि कलाला काही करून स्वतःचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं असतं. या सगळ्यांच्यामधून कलाला स्वतः आता लढायचं असतं. स्वतःचा जीव आणि स्वतःची इज्जत ही कलाला वाचवायची असते आणि ते जे गुंड आहेत ते कलाला अगदी माराय पण लागलेले असतात. कला वाचवा वाचवा म्हणून ओरडत असते आणि ते कलाशी खूप घाणेरडं वर्तन करत असतात, जणू काहीच कलाची ते छेड काढत आहेत. कला खूप घाबरलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं जर असंच झालं तर मी काय करणार आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि ते 3 जण मिळून कलाला त्रास देत असतात. तेवढ्यात कलाला अद्वैतची गाडी जाताना तिथून दिसते आणि कला ओरडू लागते, अद्वैत अद्वैत असं म्हणत कला ओरडू लागलेली असते. कला जेव्हा ओरडत असते तेव्हा कलाला धक्का बसतो. अद्वैत समोरून गेलेला आहे हे मात्र कलाला चांगलंच कळलेलं असतं आणि अद्वैतला लक्षात येतं की इथं कोणीतरी आहे, म्हणून अद्वैत गाडी रिव्हर्स घेतो आणि माघारी येतो आणि पाहतो तर काय, खरंच कला असते तिथं आणि ती मुलं कलाची छेड काढत असतात. अद्वैत जेव्हा हे पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. त्या 3घांनी कलाला पकडलेलं असतं. कला ओरडण्याचा प्रयत्न करत असते. कलाला आता कळलेलं असतं की अद्वैत आपल्या मदतीला आलेला आहे. इकडे संगीताचे रडून रडून हाल झालेले असतात. ती खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, हे सगळं जे घडत आहे ते माझ्या मुलीच्या बाबतीत का घडत आहे, माझी एवढी गुणी समजूतदार मुलगी आहे आणि तिलाच हा त्रास का होत आहे, हा प्रश्न संगीताला पडलेला असतो आणि संगीता त्यामुळं रडत असते. अद्वैत गाडीतून उतरतो आणि गुंडांची इतकी बेदम धुलाई सुरू करतो की अद्वैतला कळतही नसतं की तो गुंडांना किती मारत आहे. कला तिथं असते. कलाही गुंडांना मारत असते. काही गुंड अद्वैतच्या अंगावर धावून जात असतात. कला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते त्या गुंडांपासून आणि अद्वैत मात्र इकडे कलासाठी त्या गुंडांशी लढत असतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो त्या गुंडांशी लढत असतो. इकडे कलाला अद्वैत म्हणतो की घरी चल. तेव्हा कला म्हणते, तू कोणत्या हक्काने मला घरी घेऊन जायला आलेला आहेस, नक्की आता कोणता हक्क आहे तुझा माझ्यावरती ते सांग मला, तू का मला घरी घेऊन जाणार आहे, असा प्रश्न कला अद्वैतला करते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय चाललंय तुझं, हे तू जराही विचार केलेला नाही, आता काय झालं असतं तुझ्या लक्षात आहे का, जर तुझं काही बरं वाईट झालं असतं, त्या लोकांनी तुझ्याशी वाईट वर्तन केलं असतं तर चांदेकरांची धुळीला मिळाली असती. तू विचार केला आहे का मी घरच्यांना काय तोंड दाखवायचं होतं. कला म्हणते, म्हणजे तू एवढं सगळं जे काही केलेलं आहेस ते घरच्यांसाठी केलेलं आहे, तुमच्या चांदेकरांच्या इज्जतीसाठी केलेलं आहे. तुला माझ्याबद्दल जराही काही वाटत नाही म्हणून तू माझ्याबद्दल काही केलेलं नाही, असं जेव्हा कला अद्वैतला बोलते तेव्हा अद्वैत म्हणू लागतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा कला म्हणते की हो, मला जे म्हणायचं ते सांगते. अद्वैत म्हणतो, तू ना फक्त भावनांशी खेळू शकतेस, तुला दुसऱ्यांच्या भावनांची कदर नाही आहे. तू विचारही केला नाही आहे की घर सोडून गेल्यानंतर घरातल्या लोकांना काय होणार आहे, त्यांना काय वाटणार आहे, या कोणत्याही गोष्टीचा तू विचार केलेला नाही. कला म्हणते, भावनाशून्य असलेल्या माणसाने भावनांविषयी बोलू नये एवढं लक्षात ठेव, कारण तू काय आहेस ना हे तुलाही चांगलंच माहिती आहे. जेव्हा कला असं बोलते तेव्हा अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते. अद्वैतला माहितीच नसतं की कला हे कशाच्या आधारावर बोलत आहे. कला म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तुझ्यासाठी असं असतं की किल्ला बांधायचा, एक लाट येईल आणि तो जाईल, बांधणाऱ्याला त्याचं काय पडलेलं असतं. तू अशा पद्धतीनं वागत असतोस, नुसता भावनाशून्य माणूस आहे, तुला कोणाच्याच भावनांची कदर नाही आहे, तर तू माझ्या भावनांची कदर काय करणार आहेस, या भाषेमध्ये कला बोलत असते. कला म्हणत असते की जे काय सगळं तू करत आहेस ना ते तुला वाटतं की तू खूप चांगल्या भावनेने चांगल्यापणाने करत आहे, पण जे काय करत आहेस ना तू पूर्ण भावनाशून्य आहे, तुला माणसांच्या भावनांची कदर नाही, माणसांच्या प्रेमाची कदर नाही, हे सगळं कला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की
कला सांगत असते की हे जे काही घडत आहे की त्याच्यामुळं त्रास तर होणारच आहे. अद्वैत म्हणतो की तुझ्यामुळं आम्हाला त्रास झालेला आहे. त्यावरती लगेचच कला म्हणू लागते की काही झालं तरी तुला त्रास काय माहिती आहे रे, त्रास काय असतो ते मला माहिती आहे. ज्या माणसांच्या भावनांशी खेळले जातं ना त्यांना माहिती आहे त्रास काय असतो ते. आणि अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत विचार करू लागतो की ही काय बोलत आहे नक्की, हिला नक्की काय म्हणायचं आहे. अद्वैतला कळतच नसतं. आणि तेव्हा मात्र इकडे कला मात्र खूपच चिडलेली असते आणि अद्वैत आता कलाला घेऊन घरी येतो. कला यायला तयार नसते. अद्वैतनं तसंच तिला खेचत आणलेलं असतं आणि फरफटत आणून तिला आबांच्या पायाशी ढकललेलं असतं. कलाला आबा आधार देतात आणि उठायला मदत करतात आणि आबा म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी इथून आत्ताच्या आत्ता जायचं आहे, मला फक्त कलाशी बोलायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी जा इथून असं म्हणत आबांनी सगळ्यांना जायला सांगितलेलं आहे. आणि आबा कलाशी बोलत आहेत. कलाला म्हणतात की सुनबाई असं काय झालं की तुला हे घर सोडून जावं लागलं ते मला कळलं पाहिजे. कलाला आबांनी विचारल्यानंतर कला म्हणते की आबा ही चिठ्ठी. आणि कला आबांच्या हातामध्ये ती चिठ्ठी देते आणि आबांनाही धक्का बसतो. आबांनाही कळत नाही आहे की नक्की काय आहे आणि आबा ती चिठ्ठी वाचू लागतात. आबांनी ती चिठ्ठी वाचल्यानंतर आबांना इतका मोठा धक्का बसलेला आहे की अद्वैतनं मला फसवलेलं आहे, अद्वैत माझ्याशी खोटं वागत आहे, ही गोष्ट आता आबांनाही कळलेली आहे. आबा म्हणतात की मला तुम्हाला दोघांशी बोलावं लागेल. तेव्हा कला म्हणते की नको आबा, तुम्ही दोघांशीही नका बोलू. त्यावेळेस तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तेव्हा मला तुम्ही काय म्हणाला होता, सुनबाई ही लढाई तुझी आहे, आता तुला लढावी लागणार आहे. तर आबा ही माझी लढाई आहे आणि आता मी ती लढायला सज्ज आहे, मला ती लढाई लढण्यासाठी सज्ज व्हावं लागणार आहे असं कला आबांना सांगत आहे. आणि आबांसमोर कलाने आता शपथ घेतलेली आहे की तिच्या आणि अद्वैतच्या संसाराची लढाई लढण्यासाठी ती आता सज्ज झालेली आहे. तर आजचा भाग कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला इतके मोठे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की तुमच्यासाठी डिटेल असा रिव्ह्यू देण्यात येईल. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.